नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि आता सावलीला ॲटिट्यूड दाखवणाऱ्या ताराचा आता जन्माची अद्दल घडून सारंग कसा माज उतरवतो आणि सावलीला आता काम सांगून सावलीला कामाला लावणाऱ्या ताराचे सत्य जेव्हा सारंग समोर येते, त्यामुळे मानाने मोठी असलेली सावली तरीसुद्धा तारा तिला काम सांगून आपल्या हाताखाली नोकरासारखी वागवते हे सत्य आता सारंग समोर येऊन सारंग आता भयानक सत्याची ताराला कशी जाणीव करून देतो आणि सावलीला मेंदळ्यांच्या घरात सगळ्यात मोठ्या सुनेचा मान आता सारंग कसा सावलीला मिळवून देतो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता सावलीबरोबर लग्न करून सारंग हा मेंदळ्यांच्या घरी आलेला असतो आणि त्यानंतर पहिलीच एकच गोष्ट सारंगने केलेली असते आणि ती म्हणजे सावलीला आता सारंगने बेडरूममध्ये झोपण्याची परवानगी दिलेली असते. सावलीचे सगळे अंथरूण कपडे वगैरे घेऊन सारंग आता सावलीचा हात धरून सारंग आता सावलीला बेडरूममध्ये आणतो आणि आजपासून सावली, तू माझी बायको आहेस म्हणून तू आता कायम माझ्यासोबत बेडरूममध्ये झोपायचं हे सारंगने सावलीला सांगितलेलं असतं. प्रेमाने सावलीचा पहिल्यांदा सारंगने हात धरलेला बघून सावली आता खुश झालेली असते आणि त्याच वेळेस आता सोहम, तारा, बबलू, अमृता सगळेजण तिथे येतात. पण त्याच वेळेस आता ऐश्वर्या ही तिथे येते आणि सत्याची जाणीव करून दोन्हीही जोडींना एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी ऐश्वर्याने त्यांना एक सत्य सांगितलेलं असतं. जोपर्यंत मेंदळ्यांच्या घरची कुलदेवतेचे दर्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला एकत्र झोपता येणार नाही असे आता ऐश्वर्याने सारंग, सावली, तारा आणि सोहम यांना सांगितलेलं असतं. तेव्हा आता कुलदेवतेचे दर्शन झाल्याशिवाय तुम्ही एकत्र झोपायचं नाही आणि मेंदळ्यांच्या घराच्या मर्यादा ओलांडायच्या नाहीत हे सांगून आता ऐश्वर्या तिथून निघून जाते. पण आता मात्र ऐश्वर्याचा मोठा जळफळाट होत असतो. ऐश्वर्या ज्यावेळेस बेडरूममध्ये येते त्यावेळेस आता ऐश्वर्याला झोपही येत नसते आणि ऐश्वर्याच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते. जिकडे तिकडे ऐश्वर्याला फक्त सावलीच दिसत असते. ही मूर्ख मुलगी सारंगला प्रेमाच्या जाळ्यात अडकून या घरातही आली. सारंगने तिला बायकोचा मानही दिला. त्यामुळे आता ऐश्वर्याला भयानक राग येत असतो. तर इकडे सारंगने सावलीला त्याच्या कॉटवर झोपायला सांगितलेले असते आणि स्वतः सारंग आता सोप्यावर झोपलेला असतो. सारंग म्हणतो, जोपर्यंत आपल्या कुलदेवतेचे दर्शन होत नाही तोपर्यंत मी सोप्यावर झोपणार आणि तू कॉटवर सावली. सारंगचे ते आपल्यावरचे प्रेम बघून आता सावली खुश झालेली असते. दुसऱ्या दिवशी सावली आता नेहमीप्रमाणे उठते, किचनमध्ये जाते. तेवढ्यात ताराला सकाळी कॉफी पिण्याची सवय असते आणि तारा तिथे येते. पटकन आता तारा ही सावलीला कॉफी मागते तर आता सावली ही ताराला कॉफी देते. पण आता पुन्हा जेव्हा आता तारा कॉफी पिते त्यावेळेस सावलीने ताराला तिचा कप मागितलेला असतो. याचा आता ताराला राग येतो. तारा विचार करते की मला सावली काम सांगते, मी तारावजे आहे, तारावजे. सावली माझ्या हाताखाली असिस्टंट म्हणून काम करत होती, हा चक्क ही सावली मला काम सांगते असे म्हणत राग येऊन तारा आता सावलीचा हात धरते आणि म्हणते, हे बघ सावली, तू माझ्या हाताखालची असिस्टंट होती. तू तुझी ओळख विसरू नकोस. तू एका गरीब घरातून आलेली मुलगी आहेस, पण मी तारावजे आहे, तारावजे. तारा म्हणते, सावली तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या गाण्याच्या आवाजाला माझ्या चेहऱ्याची ओळख आहे. तेव्हा तू आपली लायकी विसरू नकोस आणि लायकीत वाग, पुन्हा मला काम सांगू नकोस असे म्हणत आता ताराने सावलीला दम दिलेला असतो. आता नेहमीप्रमाणे सारंग दररोज सकाळी त्याच्या ठरलेली वेळेत उठतो आणि ठरलेल्या वेळेत सगळे कामं करून ऑफिसला सुद्धा जात असतो. पण त्याच वेळेस आता चाणाक्ष सारंगच्या नजरेसमोर आता दररोज सकाळी ताराला सावली कॉफी आणून देत असते आणि एवढंच काय, कॉफीचा कपसुद्धा सावलीच घेऊन जात असते. हे सगळं सारंग बघतो आणि नेमकं हे चाललंय तरी काय. सावली या घरातील मोठी सून आहे आणि ताराला, आणि खरं तर हे सगळं काम ताराने केलं पाहिजे, पण इथे तर उलटच चाललंय आणि याची आता ताराला जाणीव करून द्यायला हवी असे सारंगने ठरवलेले असते. सारंग आता सावलीला म्हणतो की सावली, मला एक गोष्ट सांग ना, तारा ही लहान आहे, हे सगळे तिची कॉफी तिने बनवायला हवी आणि तू का तिला कॉफी नेऊन देतेस. तेव्हा आता सावली म्हणते की जाऊ द्या सारंग सर, तिला सवय नाही आहे ना.
तर सारंग म्हणतो की अगं पण तिला सवय कधी लागायची, आणि तू जर हे असं काम करत राहिली ना तर कायम तुझ्या अंगचटीला ते पडून जाईल, ते काही नाही. ताराला तू आता हळूहळू किचनमध्ये कामाला लाव असे सारंग सावलीला सांगतो. सारंग म्हणतो की सावली तू तिला कॉफी नेऊन देतेस हे खरं आहे, पण कॉफी पिल्यानंतर तिने तिचा कप पुन्हा किचनमध्ये नेऊन ठेवायला हवाय ना, तू का घेऊन जातेस? उद्यापासून तिचा कप तू उचलायचा नाही असे सारंग सावलीला सांगतो. इकडे आता नेहमीप्रमाणे सावली ताराला कॉफी देते, आणि आता सारंगने सावलीला सांगितलेलं असतं की तिचा कप उचलायचा नाही. तारा कॉफी पिते आणि आता तो कप तिथेच ठेवून तारा जाऊ लागते. तारा म्हणते सावली हा कप घेऊन जा, पण आता सारंग ते सगळं बघत असतो आणि राग येऊन सारंग आता तारासमोर येतो आणि लगेचच सारंग ताराला म्हणतो काय म्हणालीस तू आता? तर आता तारा म्हणते कुठं काय. सारंग म्हणतो हे बघ, तू कॉफी पिली तेव्हा तुझा कप तू सावलीला का उचलायला लावतेस? सावली कोण आहे तुझी? सावलीची या घरातील जागा काय आहे हे तुला माहिती नाही का तारा? तू सावलीपेक्षा लहान सून आहे, हे सगळं तुला करावयास पाहिजे. उलट तू सावलीला कशी काय कप उचलायला सांगते? सावली या घरातील तुझ्यापेक्षा मोठी सून आहे एवढं तू लक्षात ठेव, आणि उद्यापासून सावली तुला तुझी कॉफी देणार नाही, ते तू तू स्वतः करून घ्यायचीस, कळलं का तुला तारा? आणि पुन्हा जर तू सावलीला हे सगळी कामं करायला सांगितली ना तर मग माझ्या इतकं कोणी वाईट असणार नाही. आणि त्याच वेळेस सारंगने आता कडक शब्दात आता ताराला सांगितलेले असते की तारा, सारंगची आता सावली बायको आहे, तेव्हा सारंगची बायको या नात्याने तू तिच्याशी व्यवस्थित वाग. आणि ते ऐकताच आता ताराला धक्का बसलेला असतो. एका झटक्यात सारंगने ताराला जमिनीवर आणलेलं असतं, आणि तारा वजे हे नाव तुझ्यासाठी तुझ्यापुरतंच मर्यादित ठेव, ते दुसऱ्याला दाखवू नकोस, हे आता इनडायरेक्टली सारंगने ताराला सांगितलेलं असतं. आणि ताराला आता सावलीचा राग येतो. तिरप्या डोळ्यांनी तारा सावलीकडे बघते आणि ताराचा गैरसमज होतो की सावलीने सारंगला हे सगळं सांगितलं. तारा म्हणते की सारंग, या अगोदरही सावली माझ्याकडे असिस्टंट म्हणून काम करत होती, त्यावेळेस ती हे सगळं करायची, मग आत्ता काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा आता सारंग म्हणतो की काय, त्यावेळेससुद्धा सावलीकडून तू हे काम करून घेत होतीस का? एक गोष्ट तू लक्षात ठेव, त्यावेळची गोष्ट वेगळी होती. आता या घरात सावलीचा हक्क तुझ्यापेक्षा मोठा आहे. सावली ही मानाने आणि वयाने सुद्धा तुझ्यापेक्षा मोठी आहे, तू कशी काय सावलीला काम सांगू शकतेस? आणि आता तू देखील मेंदळ्यांच्या घरची सून आहे, तेव्हा ज्याने त्याने आपली लायकी आणि जागा दाखवून वागावे. अशा कडक शब्दात भयानक सत्याची जाणीव करून सारंगने ताराला जमिनीवर आणलेले असते, आणि एकाच शब्दात भयानक वाक्यात सारंगने आता ताराला सत्याची जाणीव करून दिलेली असते, आणि ताराचा माज उतरवलेला असतो. आणि त्यानंतर आता सावलीला एक एक करून त्या घरात मेंदळ्यांच्या घरातील हक्क आणि अधिकार सारंग कसा मिळवून देतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.